तर मुंबईच्या विक्रोळीतही सूर्यानगर परिसरात धोकादायक डोंगराळ भाग आहे। शिवसेनेकडून संरक्षक जाळी बसवण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला आहे। आमचे एकनाथराव शिंदे साहेब यांनी आमच्या या दरवर्षी दगड कोसळण्याचा प्रकार घडत असतात आणि त्याच्यामध्ये 3-4 दरवर्षी माणसं दगावतात आणि 2021 मध्ये तर एकदम 11 माणसं ह्या सूर्यनगर मध्ये दगावली। परंतु येथील लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार जे काय होते आणि त्याचं खास करून हे आमदाराचं काम असतं की आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये होणाऱ्या प्रसंगामध्ये आपण रहिवाशांच्या मागे खंबीर उभं राहायला पाहिजे, आपल्या विधानसभेचा विकास आपण करायला पाहिजे। परंतु 10 वर्षामध्ये सातत्याने शाखा प्रमुख असतील, नगरसेवक असतील, सर्व रहिवाशांनी सातत्याने निवेदन देऊन सुद्धा त्या आमदारांनी काम केलं नाही। गेली 40 वर्ष मी या विभागात राहते, पण ह्या 40 वर्षामध्ये डोंगर कोसळताना बघितलाय, दगड कोसळताना बघितलाय, जीवितहानी बघितली आहे, लोकांची घरं गाडलेली बघितली आहेत, पण एवढे आमदार खासदार इकडून निवडून गेले, कोणी त्या बाबतीत काही ठोस उपाययोजना राबवली नाही। 2021 ला 11 जण इथे मृत्यू पावले, अक्षरशः जमिनीत गाडले गेले होते, तरी यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।